शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये तो दगड घरी आणण्यामध्ये तो लोखंडाचा खेळ तोच आपल्या करगोड्याला बांधतो. आपल्याकडे करगोडा आपण बांधतो कमरेला. तो करगोड्याला दगड बांधून जिथे कसा दगड दिसेल त्याला तो खेळा लावतो आणि सोडवतो त्याचा पाहतो. असं करत करत वर्ष 1.5 वर्ष ओळखतं. एक दिवस पावसात तिथून घरी आल्यावर कपडे काढण्यासाठी तो त्याचा शर्ट काढतो. त्याच्या कमरेचा तो खेळा कशी बायको पाहते आणि आश्चर्याने म्हणते, अहो पहा तुमच्या कमरेचा खेळा. आणि तोही पाहतो तर नवा झालेला असतो. तो लोखंडाचा खेळा सोन्यामध्ये रूपांतरित झालेला असतो. त्यालाही आश्चर्य वाटतं, तिलाही वाटतं. पण त्याला आश्चर्य वाटल्यानंतर तो आश्चर्याने आनंदित न होता तो रडायला लागतो. तोच मोठ्याला रडायला लागतो. काय तो म्हणतं, काय झालं, काय रडताय, काय तुम्हाला दुःख झालं? ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्ष 1.5 वर्ष बघत होतात, तो शोध घेण्यासाठी तो इकडे तिकडे फिरत होतात, आज ती गोष्ट पूर्ण झाली, का रडताय? तेव्हा तो म्हणतो की अरे आज हा खेळा लोखंडाचा झालाय. हा खेळा लोखंडाचा झालाय ज्याच्यासाठी मी वर्ष खर्च केलं तर ते काम माझं पूर्ण झालंय. पण त्या दगडाने हा खेळा लोखंडाचा झालाय. ज्या कणसाच्या धातूने हा खेळा सोन्याचा झालाय. हा लोखंडाचा खेळा ज्या कणसामुळे सोन्याचा झालाय त्या कणसात मी टाकून दिलाय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जरी आपल्या जीवनामध्ये कुठल्या माणसाच्या विचाराने कुठल्या माणसाच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचं सोनं होईल हे सांगता येत नाही. योग्य गुरु योग्य मार्गदर्शन जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालं, योग्य वेळेला मिळालं आणि विषय आपण जागा उपयोगाचं नाही. आता आपलं सुभाषित आहे की म्हणजे आपल्याला जर भूक असेल तर विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय आहे? विद्यार्थी ज्याला विद्या घेण्याची ज्ञान घेण्याची तहान आहे, जो ज्ञानासाठी ताणलेला आहे, असा विद्यार्थी जर ज्ञानासाठी इच्छुक असेल, त्याला ज्ञान मिळवायची त्याच्या मनामध्ये तीव्र भावना असेल तर त्याला त्या ठिकाणी योग्य गुरु मिळतात. बरेच विषयाची काय आहे जननी आहे. या नियमाप्रमाणे आपण जर ज्ञानासाठी आपल्या मनामध्ये जर शिकण्याची इच्छा नसेल, प्रेरणा नसेल, तर मग आपण पुढे गुरुने कुठे आपल्यावरती अमृताचा वर्षाव केला, आपण जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला दिलं तरी तुम्ही घ्याल का? ती घटना किंवा ती क्रिया तू पावत्या घड्यावरती पाणी वाटल्यासारखं होईल. म्हणून जसं देणारं महत्वाचं आहे तसंच या क्रियेमध्ये होणारं सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला सुद्धा अशा काही स्पर्श होणारे, आपले ज्ञान योग्य प्रकारे करणारे आणि तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारे गुरु लागलेले आहेत. आपण सगळेजण भाग्यवान आहोत. पूर्वीचा जर पौराणिक काळ पाहिला तर